तो कितनी जगह उसके बाद बेचेंगे? 2 जगह बेचे। ये तीसरी जगह है? हाँ जी। यहाँ भी 2 जगह होंगे, फिर यहाँ भी 2 जगह है, दोनों शादी तो हर आदमी बाहर ही करता है। द्रौपदी का ले लो, वो भी 500 में एक थी। मी आतापर्यंत उल्हासनगरच्या मार्केटमध्ये आई बाप सोडून सगळं काय मिळतं असं ऐकलं होतं, पण या मार्केटमध्ये तर चक्क नवरा नवरी विकत घेता येतात। इंडियामध्ये असे खूप सारे मार्केट आहे जिथे चक्क नवरा नवरी विकत घेतात। हो, हे बिहार मधलं सौराज सबा मार्केट, जिथे नवरा विकत घेतात, म्हणजे मुलीचे आई वडील या मार्केटमध्ये नवरा विकत घ्यायला येतात। तसंच मध्य प्रदेशमध्ये शिवपुरी ह्या मार्केटमध्ये नवरी विकत घेतात विथ स्टॅम्प पेपर, म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्टॅम्प पेपर सोबत नवरी रेंट वर मिळते। दुल्हा बिकता है बोलो खरीदोगे, दुल्हा बिकता है बोलो। मला बोलताना खूप घाण वाटतंय, पण हा टॉपिक तितकाच इंटरेस्टिंग आहे। मी जे बोलतेय ते अजिबात खोटं नाही। असे 1 महिना किंवा 1 वर्षासाठी नवरी किंवा बायको रेंट वर विकतात, ते पण विथ गव्हर्नमेंट परमिशन, म्हणजे स्टॅम्प पेपर वर रितसर सही करू। तो अमान्य की कर मैंने 8000 टाका निगे तो अमान्य के बेक्या दिसे 6,000-7,000 रुपया दे दिया और लड़की वहाँ से ले आया। आणि आपल्या भारतात हे असे खूप आधीपासून चालू आहे बरं, म्हणजे महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश अशा भारतात कितीतरी जागा आहे जिथे हे ब्राइड मार्केट भरले जातात। आणि तुम्हाला माहिती आहे का, हरियाणामध्ये 1 लाख पेक्षा जास्त सुना म्हणजेच भाऊ किंवा डॉटर इन लॉ हे असे ब्राइड मार्केट मधून उचलून आणले आहेत। या मार्केटमध्ये लिटरली नवरा किंवा नवरीवर बोली लावली जाते। आणि 1 मिनिट, कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य पण वाटेल, पण या सगळ्यामध्ये असेही काही जोड्या आहेत जे असं लग्न करून खुश आहे, त्यांची मुलं बाळ आहे, त्यांची एक छान फॅमिली आहे। आणि काही राज्यात तर गव्हर्नमेंट त्याला पॉलिटिकल इव्हेंट म्हणून सुद्धा यूज करतं। अर्थात मला त्याच्यामध्ये एवढं डीपली शिरायचं नाहीये, पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जे ब्राइड मार्केट किंवा ग्रूम मार्केट आहे त्याबद्दल तुमचे काय विचार? तर नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, दी नथिंग चॅनल मध्ये आणि वुमेन सेफ्टी अँड प्रिकॉशन या माझ्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे। टॉपिक थोडा गंभीर आहे, पण तेवढाच तो इंटरेस्टिंग होणार आहे। तर माझी तुम्हाला ही विनंती आहे की ही व्हिडिओ जेवढं जमेल तेवढं शेअर करा, म्हणजे हा टॉपिक आणि ही गोष्ट अजून लोकांपर्यंत पोहोच। तर चला या टॉपिकला जरा अजून समजून घेऊया। तर हे असे 2 प्रकारचे मार्केट असतात, एक असतं ग्रूम मार्केट आणि एक असतं ब्राइड मार्केट। आणि ब्राइड मार्केटचे सुद्धा 2 प्रकार असतात। पहिलं, तुम्ही ब्राइडला म्हणजेच नवरीला विकत घेऊन आणू शकता, आणि दुसरं, तुम्ही या ब्राइडला रेंटवर सुद्धा आणू शकतात 1 महिना किंवा 1 वर्षासाठी। आपण सगळ्यात पहिले इंडियाची नॉर्थ साइड बघूया। तर ही आहे हरियाणाची एक दुल्हन जी गेले 10 वर्षापासून नवरी म्हणून या मार्केटमध्ये जाते, जिचे 4 नवरे झाले पण तिचं अजून पण लग्न नाही झालं। आणि हरियाणामध्ये या सगळ्या कॉन्सेप्टला मॉल की भव्य असं म्हणतात। तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, तर हरियाणामध्ये एक कॅटलची किंमत असते 70,000, पण एका नवरीची किंमत फक्त 4,000। आणि म्हणून हरियाणामधल्या विकलेल्या नवरीची संख्या 1.3 लाख पेक्षा जास्त आहे। आता हरियाणा नंतर नॉर्थची दुसरी एक फेमस जागा म्हणजे राजस्थान मधलं हडोती रिजन मधलं हे मार्केट। इथे नवरी 50,000ला विकली जाते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हरियाणाला 4,000 आणि राजस्थानला 50,000ला का? कारण इथे या ब्राइडची किंमत तिच्या लुक्सवर ठरली जाते। ती गोरी आहे का, तिचं एज काय, इव्हन दो ती वर्जिन आहे का, यावर सुद्धा डिसाइड केलं जातं। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ही ब्राइड किती वेळा या मार्केटमध्ये विकली आहे यावर सुद्धा तिची किंमत ठरवतात। 20,000 में बेचते, 15 में भी बेचते, 10 में भी बेच देते, 25 में भी बेचते, 50 में बेचते, और ज्यादा बुढ़ा रह जाए वो क्या नाम 50,000 में बिक जाता। पण हरियाणा आणि राजस्थानमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, या ब्राइड्सला एक ब्रोकर लोक सप्लाय करतात। सेम जसं आपण घर बघताना एखादं ब्रोकर बघतो, मग त्याला आपली रिक्वायरमेंट सांगतो, आपली बजेट सांगतो, आणि मग तो जाऊन आपल्याला सूट होतील असे घर किंवा प्रॉपर्टी दाखवतो। सेम अशाच प्रकारे या ब्राइड्सला सुद्धा विकलं जातं। जेव्हा हा सगळा प्रकार टाइम्स ऑफ इंडियाला कळला, तेव्हा त्यांनी स्वतः जाऊन इन्व्हेस्टिगेट करायचं ठरवलं। तेव्हा त्यांना कळलं की हे ब्रोकर्स खूप प्रोफेशनली आणि बिझनेस सारखं हे सगळं ऑपरेट करतात, आणि यांचं काम पण खूप सोपं आहे। आणि ह्याच्यामध्ये 3 जण इन्व्हॉल्व असतात, ब्रोकर, नवरीची फॅमिली आणि नवऱ्याची फॅमिली। आणि यांची टॅगलाईन तर अशी आहे, जेवढी जास्त किंमत तेवढी चांगली बायको। हे एवढं सगळं आपल्या भारतात चालू आहे, आणि आपल्याला का कधी काय कळत नाही, कारण की हे मार्केट मुळात ओपन मार्केट नसतातच। या सगळ्या मार्केटची आपल्याला भनक सुद्धा लागून देत नाही। पण मला शॉक तेव्हा बसला जेव्हा मला कळलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे ब्राइड मार्केट चालू आहे। मर्दों की इस महफिल में बाजार सजा है, बोली लग रही है, यकीन करना मुश्किल है कि ये बाजार बेटियों का है। यहाँ बेटियों का सौदा हो रहा है, वो भी खुलेआम मेला लगाकर।
जीती जागती लड़की के लिए इस सौदे का बाकायदा कागजी करार भी होता है। महाराष्ट्रामध्ये अर्धपूर गावामध्ये जेव्हा न्यूज इंडियाने इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा त्यांना कळलं की ह्या गावची तर ही प्रथाच आहे। म्हणजे एक साइडला सगळे गावातले पुरुष गोळा होणार आणि एक साइडला मुलीचे आई बाप आणि तिचा भाऊ त्या मुलीवर बोली लावतात आणि जो जास्त किंमत देईल त्याला ती मुलगी विकली जाते। पण हे सगळं करताना ते एकदाही चेक करत नाहीत की तो मुलगा कोण आहे, काय करतो, किती कमवतो। जास्त किंमत मिळाली म्हणून आपले आई बाप त्या मुलीला विकतात आणि मध्य प्रदेशमध्ये लिटरली लाज वाटेल अशी गोष्ट करतात, ते म्हणजे नवरीला रेंटवर विकतात। आणि हे सगळं त्या लोकांसाठी खूप कॉमन झालंय, कारण ह्या लोकांसाठी हे तर एक लीगल प्रथा आहे। गव्हर्नमेंटचा प्रॉपर पेपर बनवला जातो, त्याच्यावरती नवरीचा रेंट मेन्शन असतो, जे पण काही 15,000 20,000 आहे आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा स्टॅम्प असतो। मला बोलताना पण घाण वाटते, बट ह्या लोकांना करताना लाज का नाही वाटत? आता तुम्हाला ब्राइड मार्केट काय आहे ते तर कळलं, आता तुम्हाला ग्रूम मार्केट सांगते। तर कुठल्याही नवऱ्याची किंमत डिसाइड करताना सगळ्यात पहिलं बघितलं जातं ते म्हणजे नवऱ्याचं एज। म्हणजे समजा त्या नवऱ्याचं एज असेल 35 च्या वरती तर त्याची प्राइस असणार अराउंड 50 to 60,000। पण समजा नवऱ्याचं एज असेल 25 ते 30 च्या मध्ये तर त्याची किंमत असणार 2 ते 3 लाख। आता मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे सगळं का चालू आहे आणि कशासाठी चालू आहे? तर हे सगळं जाणण्यासाठी आपल्याला 700 वर्ष आधी जावं लागेल, म्हणजे 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। बिहारमध्ये महाराज हरी सिंग हा राजा जेव्हा राज्य करत होता त्यांनी ही नवरा विकत घ्यायची प्रथा आणली। पण त्याचे दोन कारण होत। सगळ्यात पहिलं, बिहारमध्ये इंटरकास्ट लग्नामुळे होणारा वाद बंद करण्यासाठी आणि दुसरं, राज्यात हुंडा ही प्रथा बंद करण्यासाठी। म्हणजे या महाराजांचा हेतू तर चांगला होता, पण आज लोकांनी त्याचा गैरफायदा घेतलाय आणि हे ब्राइड मार्केटची सुरुवात राजस्थानमध्ये झाली। म्हणजे राजस्थानमध्ये खूप वर्षापासून मुलींची संख्या कमी होती, यहाँ लड़कियां कम थी, उस टाइम पे लड़की नहीं थी। पण टाइम्स ऑफ इंडियाला हे रिझन काय पटलं नाही। सो अजून खरं खोटं करण्यासाठी ते गावकऱ्यांसोबत बोलले आणि तेव्हा त्यांना कळलं की राजस्थानमध्ये जेवढे पण गरीब शेतकरी आहेत त्या लोकांना कोणीच मुली देत नव्हतं आणि म्हणून मुली विकत घ्यायची प्रथा सुरू झाली। पण अजून पुढे इन्व्हेस्टिगेशन केल्यावरती एका शेतकऱ्याकडून असं कळलं की हे मुली विकत घेण्यापासून 4 फायदे आहेत। सगळ्यात पहिलं, 4 ते 5 हजारामध्ये नवरी विकत घेता येते, म्हणजे लग्नाचा खर्च वाचतो। दुसरं, जर एका घरी 2 भाऊ असतील तर एक नवरी दोन्ही भावासोबत राहू शकते, म्हणजे ती दोन्ही भावांसोबत सेक्शुअली रिलेशनशिप ठेवू शकते। तिसरं, जर कुठल्याही एका भावाकडून जर तिला मुलगा झाला तर यांच्या घराला वारस मिळतो। चौथं आणि अतिशय घाण, म्हणजे ह्यांचं सगळं काही काम झाल्यावरती त्याच महिलेला परत मार्केटमध्ये विकतात, म्हणजे ह्यांना अजून पैसे मिळतील। आय एम जस्ट वंडरिंग की त्या मुलीचं काय होत असेल। म्हणजे एक मुलगी या लोकांसाठी प्रॉफिट मेकिंग मशीन आहे। असे खूप सारे ब्राइड मार्केट सहज कुठल्या ना कुठल्या स्टेटमध्ये चालू आहे, पण त्याची एक प्रॉपर स्टोरी आपल्याला मिळाली नाहीये की ते का आणि कशासाठी सुरू झालं। पण आय एम प्रिटी शुअर की प्रत्येकाची काही ना काही स्टोरी नक्कीच असणार। मित्रांनो, हा टॉपिक इतका डार्क आहे की याच्यावरती बोलू तितकं कमी आहे, पण आपण एकच गोष्ट करू शकतो ते म्हणजे या गोष्टींची अवेअरनेस स्प्रेड करू शकतो, जे मी करते। बाकी मुलींसाठी सॅनिटरी पॅड्स किती हानिकारक आणि डेंजरस आहेत यावरती मी एक अख्खा व्हिडिओ बनवला, बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघ। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एपिसोड सोबत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।